मॅच टीम कोलवाडी त्याला फाईट करतीये तुर्बे पहिलाच बॉल कट केला स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप आहे तिकडे या बॉल वरती एक सिंगल न केली आहे सुरुवात स्कोर 1 वरती स्पर्धा एन्जॉय करताय गावदेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा आयोजित गावदेवी चषक 2024 भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये माना सन्मानाची ही स्पर्धा आणि खिडूकपाडा गावाची आन पान शान तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता त्यांना देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा फुल टॉस आहे फुल टॉस वरती फुल टॉल बॉल चालला लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेने वन बाउंस इनटू द फॅन्स बॉल सीमा पार आलाय पूर्वार्धा बदला पहिला दमदार चौकार चार बैलगाडा क्षेत्राला 16 डिसेंबर 2021 ला वाव दिली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तोपासून प्रत्येक गावागावामध्ये विभागामध्ये बैल आल्यात खूप बैल फेमस देखील आहेत चांगली संगीत देखील आता आल्यात गायकांच्या माध्यमातून चांगली वाव आहे बैलगाडा क्षेत्रातील हे मोठं नाव तुम्ही पाहता आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये आज क्रिकेटची पडरी क्रिकेटची मायभूमी क्रिकेटची दैविता क्रिकेटची जत्रा झाली आहे खिडूकपाडाच्या गावामध्ये मान सन्मानाची स्पर्धा यू मस्ट डेफिनेटली हिट यष्टाना चुंबन घेतली जाते किस फॉर रिचर्ड डिस्टन्स डॅन्डी गोल टी फॉर डॅट दशस्त्राचं प्रत्युत्तर विकेटचं पतन ओयूटी फलंदाज तीन दुंद्रे एसडीसीची देखील आठवण झाली आहे जयेश शिनारे यांचे ऑपरेटर आहेत आणि आठवण एसडीसीची झाली सूरज वलवली हे देखील टाइम शॉट तशाच इथे लावतात हे डिझाईन जयेश तुझं देखील स्वागत करूया स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची काळजी ते देखील घेतात तुम्हाला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा या गावदेवी चषक खिडूकपाडामध्ये सुरुवात झाली आहे चौकारानं त्यानंतर प्रत्युत्तर तांडी गोल केली लेगेस्टी वाखवली गेली विकेटचा पतन लागला पहिला धक्का टीम कोलवाडी संघाला 5 या आकड्यावरती ऑलधिकार पेट मिड ऑफला बॉल चालला एक धाव या बॉल वरती एक स्कोर पुढे चालला 6 वरती षटकातील पुढचा बॉल मिड ऑफला बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फिल्डर संकेत पावशेच्या हातामध्ये बॉल गेला डॉट आला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाईन खराब वाईड बॉलचा इशारा आला अतिरिक्त धाव 1 न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती लॉर्ड फुल टॉस बॉल चालला कमर बॉडी लाईनच्या दिशेला गोळीच्या रफ्तार सीमा रेषेच्या बाहेर आला या ओव्हर मधला दुसरा चौकार धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 1 ओव्हर 11 1 विकेट 4 एक्के तुम्ही पाहता 11 धावा धावफलकावरती 1 विकेट 1 ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला राजेश भोईर
पहिल्या मॅच मध्ये 1 ओव्हर 1 रन 4 विकेट, पहिली विकेट हॅट्रिक याच गोलंदाजाच्या नावावरती राजेश भोईराला. दुसऱ्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच. तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीयाचं सर्कलच्या बाहेर षटकाला होतीये सुरुवात. स्ट्राईक येणार तुम्ही पाहता वैभवला. कट करता बॅकफुटला जाऊन बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत या बॉलवरती धाव मिळती. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 12 या आकड्यावरती. सुधीर हगलावे आज आमच्या सोबत गुणलेखकच्या भूमिकेत. गुणलेखक म्हटलं कॅम्प्युटर आमच्या पाठीचा कडा. प्रत्येक बॉलची माहिती आमच्यापर्यंत देत असतात. षटकातील पुढचा बॉल कट केला. बॅकफुटला जात असताना पॉइंटला फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. दुसरा अटेनला प्रयत्नशील परमेश्वर, प्रयत्न चांगले होते. दुसरा अटेनला झेल घ्यायला अवघड झेल असे घ्यायचे असतात. सुधीर कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचा ब्रीद वाक्य. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच नितलाज अरविंद शेड चौधरी यांच्याकडनं 3000. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. विकेट हॅट्रिक साठी देखील 3000 रुपये. 3 बॉल 3 चौकार 2000 रुपये. ऐवा कॅचसाठी प्रेक्षकांना देखील मेजवानी आहे. त्यांच्यासाठी देखील 2000 रुपयाचे क्रॅश प्राइज आला. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही मान्यवर पाहता उपसरपंच माजी नितलास अरविंद शेड चौधरी यांच्याकडनं आहे पारितोषिक. दोन्ही टीमला प्रमोट केलं जात आहे. दोन्ही टीम मध्ये पारितोषिक लावला ही ख्याती आहे. आणि माझी उपसरपंच नितलास साहेब प्रेक्षकांना देखील प्रेक्षक खेळाडू त्यांना देखील पारितोषिक लावले. त्यांचे देखील पाप. फटका चांगला बॉल चाला गॅप मध्ये कव्हरला. फिल्डर आहेत त्यांना प्रयत्न अपयश. बॉल सीमा पार आलाय चौकार 4. डीजे नितीन धुंद्रे जयेश ऑपरेटर मान्यवरांना लगेच कॅश पाहिजे. लगेच संगीत टायमिंग सॉन्ग याला टायमिंग व्यवस्थित जुळलं. हे व्यक्तिमत्व अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितलास सर ज्यांच्याकडनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी 3000. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 2000. आणि प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. त्यांच्याकडनं ऐवा कॅचसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक. हजेरी 4 दिवसाची जिंकून जाईल एखादा झेल भेटला तर प्रेक्षकाला. पण झेल देखील आला त्याला लकी कॉल आहे. फटका बॅट्समॅन मध्ये मिड विकेटला. फिल्डर आहे तिकडे सुजलला पाहता. 1 केली दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 20 या आकड्यावरती. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार 2000 रुपयाचे कॅश प्राइज अरविंद शेठ चौधरी यांच्याकडनं. आणि 2 बॉल 2 विकेट साठी देखील 2000. षटक क्रमांक संपलं जात आहे. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 20 धावा 10च्या सरासरीनं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 10च्या सरासरीनं 20 धावा. 4 षटकांची मॅच आहे. कोण सामना जिंकेल मैदानामध्ये तुम्ही पाहता. फाईट करतीये टीम. लागो 2 झेल साठी देखील 2000 रुपये. प्रेक्षक लागोपाठचे 2 कॅचेस साठी क्षेत्ररक्षण त्यांना देखील झेल पकडला. 2 झेल पकडले 2000 रुपये. खेळाडूसाठी फटका सजवला. कव्हरचा फिल्डर वेगानं आला. या बॉलवरती धावा मिळतात.
1 लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार 2000 लागोपाठचे 2 बॉल 2 विकेट 2000 लागोपाठचे 3 बॉल 3 विकेट 3000 प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. जर ऐवा कॅच घेतली सीमारेषेच्या बाहेर तर 2000 आणि खेळाडूसाठी देखील पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरसाठी देखील पाहिजे 2 झेल पकडल्या तर 2000 रुपये. बॉल लॉंग ऑफला गेला. या बॉलवरती एकच धाव सर्वांना देखील मनमोहित केलाय. सर्वांवरती पारदर्शक लावलाय. आज द कॉमेंटरसाठी देखील पारदर्शक दिलं. तुमचं देखील स्वागत करू. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता प्रेक्षकांवरती सर्वांवरती पारदर्शक दिलाय. हे व्यक्तिमत्व आहे. माजी उपसरपंच नितलास अरविंद शेठ चौधरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या बॉलवरती आला. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल पाटीलचं तुम्ही पाहता. या ओव्हरमधल्या जुनी 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल कट लागला. बॉल पॉइंटला फेकी डायरेक्ट हिटचा. बॅकिंग नव्हतं. एकच एकनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता धावफलकावरती 23 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांची मॅच. ज्या कोलवाडी टीमनं 42 धावा डिफेंड करत असताना पिसारवेला पराभूत केलं. त्यानं 40+ धावा त्यांच्यासाठी सेट आहे. पण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या सेट नसते सुधीर. किती धावा येतील 4 षटकांमध्ये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल ऑफ स्टंपला ठेवला. पडल्यानंतर बॉल खाली आला. शरीरापासून दूर ठेवला. लांब ठेवला. या बॉलवरती डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक तुम्ही 3 पाहता. या ओव्हरमधले 5 बॉल फेकल्यात. धावा खर्च केल्या 3. त्यामध्ये 2 निर्धाव 3 सिंगल आल्यात. जबरदस्त गोलंदाजी. गती कमी केली. या बॉलवरती गती कमी केली. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. 1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 24. या आकड्यावरती 24 धावा स्कोरबोर्ड वरती. हा देखील बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या धावात यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. अचूकता बेदुकचा लाईन टप्पा व्हेरिएशन. बॉलचा रिमीट पाहिला. कशा रीतीने बॉल रिलीज केला. खांद्याचा पूर्णपणे वापर केला प्रज्वलनं. आणि सर्व फंडा असलेला 23 तर्रार गोलंदाज प्रज्वल पाटीलनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. कॅप्टन आणि त्यांना फाईट करणारी टीम शिवकर शनिकृपा कोपरा आणि त्यांना फाईट करते टीम सहारा शिवकर. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेक नंतर लगेच आम्ही टॉस करणार आहोत. संकेत पावशाला 4थ्या स्लोगुरच्या डेट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तो सज्ज झाला. 4थ्या षटकाला प्रारंभ सुरुवात झाली आहे. किती धावा येतील. स्कोर सेट होईल या ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभवला पाहता. कोदुकाला बीड ऑप्शन डोक्यावर गॅप मध्ये चालला. बॉल बॉडीला इच्छा दिशेनं फिल्डर त्याला अपयश. बॉल गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर भव्य दिव्य स्वागत केलंय. संकेत पावशेचं चौकारानं ठोकलाय 4. शिवाजी महाराजांचं हे संगीत महाराजांचा प्रसंग आठवला. एका युद्धाला लढाईत करत असताना एका बावळ्याचा हात तुटला. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरी गेले. छत्रपती शिवाजी महाराज एका बावळ्याच्या घरी गेले. तो लढत बसला. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला, तू लढतोस का? तुझा हात तुटला म्हणून लढतोस का? त्याला एक असं उत्तर दिलं, अंगावरती शहार उभं राहतील. रयतेचा राजा माझ्या घरी आला आणि मला मुजरा करायला हात नाही, याच्याहून भाग्य काय? आता रसा रयतेचा राजा 350 वर्षापत्र छत्रपती शिवाजी महाराज. असे राजा अनेक होऊन गेले, पण माझ्या राजाला छत्रपती ही पदवी लोकांना दिलं. आणि हे तुम्ही पाहता शिवरायांना नक्कीच निधन झाल्यानंतर शिवराय नाम कधी पडलं? निधनानंतर. कारण की रायगड म्हटलं तर
जन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म कुठे झाला शिवनेरीवरती शिवनेरीचा शिव आणि रायगडचा रा य आणि ते मधले शिवराय हे शब्द नंतर निधनानंतर त्यांना देण्यात आलं हे छत्रपती शिवाजी महाराजांची धून वाजवली बॉल हवेमध्ये विकेटचा पतन होईल का आणि इथे सोडलाय झेल कॅचेस विन द मॅचेस असा झेल घ्यायला पाहिजे पाठवण झेल होता सुधार असे कॅचेस तुम्ही घेताना पाहता आपण हे झेल सोडलाय या बॉलवरती धावा किती धावा आल्यात स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 32 या आकड्यावरती 32 धावा धावा येतात या षटकामध्ये संकेत पावशेचं हे षटक तुम्ही पाहता डेट ओढतं स्लोगरचं हनामारीचं हे षटक म्हटलं जातं टार्गेट सेट होईल कोलवाडी टीमसाठी फटका आफ्रिदीनं बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय तोपर्यंत या बॉलवरती धावा पूर्ण केल्या जातात त्या दोन स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 34 या आकड्यावरती 34 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या बॉलवरती 4 आला त्यानंतर 2-2-2 डबल फटका फुलचा पाता बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेने लॉंग लेग बॉडी लाईनला फेदून पाडून सीमा पार ठोकलाय चौकार 4 षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे एक बॉलचा खेळ शिल्लक स्कोरबोर्ड वरती रन संख्या 38 धावा धावफलकावरती कितीची टोटल लागेल कितीचा स्कोर सेट होईल स्कोरबोर्ड वरती शेवटचा बॉल फटका फसलाय झेलची शक्यता सोडलाय झेल साधा सोपा झेल सोडला या बॉलवरती सिंगल न स्कोर पुढे चालला 39 वरती 40 टार्गेट आहे समोर 10च्या सरासरीनं 40 धावा उभारायच्या कोलवाडी टीमला नेक्स्ट टॉस लगेच करण्यासाठी यायचा शनिकृपा कोपरा त्यांना फाईट करणार आहे सहारा शिवकर या दोन टीम शेवटचा अखेरचा कॉल लगेच टॉस साठी या दोन टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण टॉस करणार आहोत दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी लगेच जायचं अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितलास या साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया बघा शनिकृपा कोपरा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे शिवकर टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल आला त्या दोन टीमचे कॅप्टन लगेचच यायचा दोन टीमचे कॅप्टनला विनंती आहे इथे कोपरा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे आणि मी विनंती करतोय टॉस साठी सहारा शिवकर टीमला शनिकृपा कोपरा त्याला फाईट करणार सहारा शिवकर या दोन टीम मध्ये सेकंड राऊंडची सेकंड लढत शिवकर टीमच्या कॅप्टनला वारंवार सूचना आमचा आवाज तुमच्यापर्यंत यायचा लवकर या फास्ट या कधी बसलो कॉल दिला याची देखील तुम्ही सूचना घ्या मित्रांनो डिसिप्लिन पाना क्रिकेटची लेन क्रिकेटची कधी तोडायची नसते टाइम कोणासाठी थांबत नसतं कधी ह्या देखील गोष्टी लक्षात घ्या एवढी मोठी स्पर्धा 7 दिवस आयोजक भरते डेचा कोणी पण आयोजन करतं नाईटचं आयोजन करायला खूप मेहनत लागते पराकाष्ठा लागते तुम्हाला वारंवार कॉल दिला तुम्ही देखील क्रिकेट खेळला असावा डिसिप्लिन एवढी मोठी स्पर्धा प्लीज लगेच टॉस करण्यासाठी यायचा या माझी उपसरपंच नितलास गावचं याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो माझी उपसरपंच नितलास माननीय श्री अरविंद शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते दिलदार व्यक्तिमत्व लगेच टॉस करूयात आपण हेड आलाय आणि हेड आलाय टीम कॅप्टन कोपराने टॉस जिंकला डिसिजन काय लगेच डिसिजन सांगा 4 षटकांची मॅच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर तुम्ही अरविंद शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलात आणि टॉस जिंकला टीम कोपरा टीमनं खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण 2 संघ काढणार आहोत त्याची देखील नोंद घ्या सुपर 12 साठी 2 संघ काढणार आहोत अरविंद शेठ चौधरी आमच्यापासून रजा घेत असताना तुम्ही त्यालाच आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत
जवळत मैदानाकडे लक्ष 40-10 सरासरी आहे प्रति षटकामध्ये. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पार्थ आगलावे. लक्ष 40 पार करायचं. सलामीची जोडी मोहन भोईर आणि त्याला साथ देत असताना राजेश भोईर. भोईर बंधू मैदानामध्ये गेल्यात. लक्ष 24 बॉल 40 धावेची गरज. 42 पहिल्या मॅच मध्ये रोखल्या होत्या पिसारवे टीमच्या अगेन्स्ट टीम. कोलवाडी टीमनं आता टीम चेंज. त्याच विभागातील तुर्बे टीम ती देखील दमदार आहे, दर्जेदार आहे. 40चा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला. स्ट्रायकिंगला टीमचा लीड करणारा मोहन भोईर अस्तपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. स्ट्रायकिंगला नो स्ट्रायकिंगला तुम्ही पाहता राजेश भोईर. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये 40 पाठलाग. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. गावदेवी कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा आयोजित मानव सन्मानाची शान वाढवणारी खिडूकपाडा गावाची स्पर्धा आज आली आहे. गावदेवी चषक 2024. गावदेवी आईचा आशीर्वाद, कुलस्वामिनी कुलदैवितीचा आशीर्वाद या खिडूकपाडा गावाला आणि तिच्याच नावानं ही दर्जेदार स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. रायगड म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पायगुण रायगड. रायगड म्हटलं अध्यावीर क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचंही रायगड. रायगड म्हटलं भूमिपुत्रांचा कैवार दिबा पाटील यांचंही रायगड. आणि याच रायगडच्या थर्रार क्रीडा नगरीमध्ये तुम्ही स्पर्धा पाहता. खिडूकपाडा गावाची मान सन्मानाची स्पर्धा. गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पार्थ आला बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर. सुपर 12 मध्ये कोण जाणार आज आपण सर 2 टीम काढणार आहोत. नेक्स्ट मॅच कोपरा आणि शिवकर आहे. बॉल चालला लॉंग ऑनला. या बॉलवरती सिंगलनं मोहननं खेळल्याला सुरुवात. संघ जाऊन पोहोचला 1 या कड्यावरती. 1 धाव धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या बॉलवरती 1-40 धावेचं लक्ष. कोण जाईल सुपर 12 मध्ये याच्यासाठी चाललेली ही सुरस लढाई या 2 संघांमध्ये. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. राजेश भोईरचा वार फलटवार. चौकार 4. फटका प्रतिन होता. उमेश भोईर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. पुन्हा एकदा खट करण्याचा प्रयत्न. उजवा पाय पुढे ठेवला होता. फटका लगवायचा होता. पहिले बॅकफुटला जाऊन स्पंज केला. हा पाय थोडा फ्रंट फुटला आला. उजवा पाय पाहिला. फटका त्याच दिशेनं करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका सर लगवायचा होता. बॉल चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. स्कोर थांबलाय 5 वरती. राजेश भोईरच्या बॅटमध्ये चौकारनं सुरुवात. त्यानंतर डॉट बॉल फेकला. पार्थ आगलावेचं हे षटक क्रमांक तुम्ही पहिलं प्रगतीपथावरती. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालाय सरळ बॉडी लाईनच्या दिशेला वेगानं. लॉंग ऑन बॉडी लाईनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर आला. आणखीन एक चौकार. षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर 9 वरती. 19 बॉल 31 गरज आहे विजयासाठी तुर्भे संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 40ची गरज होती. 10ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 एक षटकाच्या सांगतानंतर.
चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे कैवारी 12.5% त्याच्या माध्यमातून लढला. 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार हे व्यक्तिमत्व हे संगीत गुणगुणणार तुम्ही. गावदेवी चषक 2024 मध्ये खेडूपाड्याच्या क्रीडा नगरीमध्ये ही त्यांची ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्ही पाहता. वालदेश्वर मंदिर मैदान किडूकपाडा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विराज अगलावे आला बॉलिंग ट्रॅक वरती विखुरलेल्या क्षेत्ररक्षण बाईटचा कडा लागला. मोठी विकेट मोहन भोईरची. फलंदाज झाला बाद. लागला पहिला धक्का जीसीसी तुर्बे संघाला 9 वरती. उर्फ बबलू मैदानामध्ये आला 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी. पहिली विकेट मोहनची. स्वतःच्या बॉलसोबत फिल्डिंग चांगली झाली आहे. विराज अगलावे बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये फिल्डिंग चांगली आहे. बबूल मैदानामध्ये उद्देश पाटील. 40 धावेचं टार्गेट आहे. कोलवाडी टीमची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. पहिल्या मॅच मध्ये 42 डिफेंड करत असताना कोलवाडी टीमनं पराभूत केलं पिसारवेला सर. ही मॅच देखील शानदार होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल यात मात्र शंका नाही आहे. बिग बॅटल पाहायला भेटेल प्रेक्षकांना. फटका मध्ये चालला गॅप मध्ये कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डिंग तेवढीच शानदार झाली आहे. या बॉल वरती धावा मिळतात 2. सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार आहे. चौकार आहे. सीमारेषेच्या जवळ पाय लागला स्पर्श झाला. 4 धावा 4 धावेनं स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 13 रन 13 धावा धावपलकावरती. लक्ष 40 धावेचं पार करायचं तुर्भे संघाला. पहिला विकेट 9 वरती. बॉल चौकार आहे. चौकार आहे. कोलवाडी टीमचा 12वाच भेटला. बॉल सीमा पार आहे. चौकार आहे. चेक त्याने देखील केलं तिथे लगेचच पाय स्पर्श होता. WTC ब्रँड बनला. खूप चांगली क्वालिटी. साहिल आमचा मित्र देखील आहेत. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं क्लिक चा फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आला. फाईन लेगला वेडून फाडून सीमा पारला घोपाटचा. दुसरा वार पलटवार चौकारच्या. चांगले संगीत डीजे जयेशच्या माध्यमात समालोचन असो त्यानंतर पंच असो लाईव्ह वाले असो डीजे वाले असो यांच्यावरती आधारित संगीत होतं. कॉम्बिनेशन पाहिलं तुम्ही. षटकातील पुढचा बॉल फुलेनेचा बॉल मिसफील झाली आहे. मिसफील झाली आहे. जेल प्रयत्न करला होता. प्रयत्न सर करायला हवा होता. बॉल जमीनला दान. या बॉलवरती 1 विकेट. कारण की बब्बलच्या बॅटमध्ये उद्देशच्या बॅटमध्ये 2 चौकार आल्या तुम्ही पाहिले. त्याचा जेल प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करायला हवा होता. यश नक्कीच लाभलं असतं. अपयशाला या बॉलवरती सिंगल देखील आली आहे. स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा बॅट कट लागलाय सांगतायत. दर्याखोडी सर क्रिकेटचं जोडलेलं नातं असताना पंचाच्या बोबेकेत खूप वर्ष चांगला क्रिकेट नावडे गावासाठी. एक काल सर आम्ही देखील असा पाहिला दर्याखोडीसाठी. नागावची क्रीडा नगरी त्यांच्यासाठी नावडे संघ थांबला होता. एवढा टचमध्ये एवढा फॉर्ममध्ये होता.
आणि आता देखील तेवढाच कौशल्याचा क्रिकेट देखील आहे. आज तो क्रिकेटला दौता मानतो. आज ते पंचांच्या भूमिकेत दर्याजी कोळी सर पाहता आणि आमचे मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता आज 3 पंच मार लागले. त्याचं देखील हिरामन भोसले सर असतील, प्रवीण पवार सर असतील, हे 3 पंच तुम्ही पाहता. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 19. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉलचा खेळ संपला. 12 मध्ये 19 बनवले. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 21 हव्यात. मॅच जिंकणार कोण? शेवटच्या ओव्हरमध्ये सर मॅच जाणार. मॅच देखील तेवढाच बॅटल रंगतदार शानदार. हार मंजूर नाहीये कोलवाडी संघाला. हार मंजूर नाही तुर्बे संघाला. पहिल्याच मॅच मध्ये कोलवाडीची गोलंदाजी तुम्ही पाहिली. बैदकता अचूकता सर्व गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. जे वैभवचं षटक होतं ना 8 धावेचं, त्या 8 डिफेंड करताना त्यांनी रोखल्या गेल्या. हे महत्वाचं बाब आहे. शेवटच्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या, त्या रोखल्या. तिसऱ्या बॉलवरती 3 बॉल डॉट. चौथ्या बॉलवरती षटकार लागला. त्यानंतर कमबॅक असतो काय तो वैभवनं करून दाखवला. या मॅच मध्ये कोण जिंकेल याच्याकडे लक्ष चालला. 12 मध्ये 21 हव्यात. षटकातील पहिलाच बॉल. गती परिवर्तन लेफ्ट हँडर आहे गोलंदाज. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. याचा फायदा लगेचच 2 धावा. फिल्डिंग खराब याचा लगेचच फायदा. डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. 2 स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा. स्कोर 21 वरती. 11 बॉल 19 करायच्या. लेफ्टी गोलंदाजा देवाने दिलेली नॅशनल दैनंदिन देण आहे तुम्ही पाहता. आणि कशा रीतीने आता गोलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये 4 धावेचं षटक फेकलं होतं. इथे मात्र सफल झाला. अक्रॉस द लाईन बॉल चालला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर ठोकला. संघर्षाचा शंखनाद. षटकार. प्रवीण गायकर हे वाईस तुम्ही ऐकलं. समालोचन वाकडी. या बॉलवरती षटकारनं स्कोर पुढे चालला. 27 वरती. राजेश भोईर चांगला क्रिकेटर. 10 चेंडू 13 ची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये पिसावा अगेन्स्ट 12 बॉल 12 ची गरज होती. तेव्हा षटक 4चं फेकलं होतं गोलंदाजा प्रमईनं. शेवटला 8 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्याच बॉलवरती 2 बॉलमध्ये 8 आल्या. या दरम्यान विनंती आहे शिवदासजी नाईक साहेब, आशिषजी दरे साहेब आणि धीरजजी अगलावे साहेब या तीनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आपली आसन व्यवस्था ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. फुललेनचा बॉल त्याला पाठवला. मन विकेटला होता. स्लॉट मध्ये पाठवला. इनटू दी फ्लॉट आला. लागोपाठचा दुसरा षटकार. ज्या गोलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये 4 सर खर्च केल्या त्याच्यावरती दुसऱ्या मॅच मध्ये आक्रमण. हे तर क्रिकेट आहे. अधिचितांचा खेळ आहे. सध्या सरकार रंग बदलणारा खेळ आहे. तुम्हा मला टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला. आज तुम्ही हे क्रिकेट पाहता. हिवाळा उन्हाळा असो. आज पावसाळी क्रिकेट देखील तेवढाच खेळला जातो. आणि इथे रिदम मध्ये थोडी प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज. प्रमईवर आगलावेवरती पृथ्वी अल्ला पाहायला भेटला. राजेश भोईरचा एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. राजेशची बॅटिंग आम्ही पाहिली आहे. तो आता लाईन मध्ये आला. आणखीन एक मारेल का? येईल का तिसरा? षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं. फिल्डिंग चांगली झाली आहे. प्रयत्न चांगले केले. या बॉलवरती धावा 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 35 धावा. स्कोरबोर्ड वरती 8 चेंडू 5 ची गरज आहे. इथून देखील मॅच टर्न होऊ शकते. क्रिकेट आहे. कधी देखील रंग बदलतो. एखाद्याला हसवतो, एखाद्याला लढवतो. आणि हे खेळ आहे क्रिकेटचं तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा बॉल डॉट आला. समीकरण पाहता. चेंडू शिल्लक असतील 7 बॉलमध्ये 5 ची गरज आहे.
कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आहे. चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस 18 फेब्रुवारीला ही स्पर्धा निरोप घेईल. षटकातील पुढचा बॉल. टॅपिंग क्रिकेट थोडे मिसफील झाली आहे. इथे बॉल गॅदर केला असता फैकी नो स्ट्राईक केला आली असती, रनआउटची संधी निर्माण झाली असती, फ्रेश बॅट्समन आला असता. या चुका होतात. या चुका आता मात्र कोलवाडी संघाला मागात पडतील यात मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक संपलं 30. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या स्कोरबोर्ड वरती 36 या आकड्यावरती. शिवाजी महाराजांचं हे संगीत गुणगुणताना तुम्ही पाहता. आज 3.5 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या हृदयावरती होटावरती का घेतलं जातं. महाराजांबद्दल मनापासून झालं. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून तिबारा बाराचा मुद्रा हे संगीत गुणगुणताना तुम्ही पाहिला. डीजे ऑपरेटर जयेशच्या माध्यमातून मॅचकडे जाऊया. 6 बॉल धावा रोखायच्या 4 आणि त्या रोखण्यासाठी सज्ज झाला वैभवचा आज वैभवशाली दिवस होईल का याच्याकडे मागच्या मॅच मध्ये 8 रोखल्या होत्या. या मॅच मध्ये 4 रोखायच्या. रोखेल का? गौरवशाली दिवस आहे का? वैभवशाली दिवस आहे का? याच्याकडे कधी कधी एखादा खेळाडूचा दिवस देखील सर असतो. आम्ही स्पर्धा पिसाळवेची नाईट पाहिली. संदेश भातान संघाचा संदेशची अजून देखील आठवण येते. ज्या संदेशनं पहिल्या मॅच मध्ये 5 रोखल्या त्या संदेशनं दुसऱ्या मॅच मध्ये 6 चेंडू 6 रोखल्या. तो संदेशमय दिवस होता. आज दिवस होईल का वैभवशाली याच्या देखील पाठबळ लागला. मॅच अजून इथून संपली नाहीये. इथे डॉट बॉल फेकावे लागतील वैभवला. शफल करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आलाय पहिला डॉट. अशा डॉट चेंडूची गरज आहे. शफल झाला होता. क्लिकचा फटका खाली क्षेत्र तिकडे त्याला फटका लगवायचा होता फाईन लेग लॉंग लेगला. तुम्ही फिल्डर पाहता तिथे कोणताही नाहीये. या बॉलवरती डॉट आला. इथून राजेशी विकेट गेली ना धडपण निर्माण होईल कारण की सेट फलंदाज बाद होईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. हा वैभव त्याला बाद करेल का की राज त्याच्या स्टाईलनं राजेश त्याच्या स्टाईलनं मॅच फिनिश करेल. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलला देखील काम जमतं. मोठ्या फटक्यांची आता गरज नाहीये टीम जीसीसी तुर्भे टीमला. 1 स्कोर पुढे चालला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 37 या आकड्यावरती. 4 चेंडू 3 ची अजूनही गरज आहे. 4 बॉल 3 ची गरज आहे. कोण सामना जिंकेल? तुर्भे की कोलवाडी की तुर्भे याच्या देखील लक्ष लागलं. बॉल शिल्लक 4 मध्ये 3 डॉट बॉलची गरज आहे. कोलवाडी संघाला डॉट बॉलची गरज आहे. उद्देश पाटील ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आल्यात त्याच्याकडे क्षमता मोठ्या फटक्यांची. त्याची विकेट देखील तेवढी महत्वाची आहे. फ्रंट पुढे जात असा स्टेर केला. विकेटचा पतन होईल का? पकडलाय शर्माच मध्ये ट्विस्ट. उदेश पाटीलची विकेट. समीकरण बघता बॉल शिल्लक 3 बॉल मध्ये 3 ची गरज. कदाचित रस्ता खराब लागला म्हणून थांबा. वेळ गेला वळण घ्या. नक्कीच कदाचित पुढचा रस्ता तुमचा चांगला असावा अशी देखील मॅच तुम्हाला पाहायला भेटेल का? बॉल शिल्लक 3 मध्ये 3 ची गरज आहे. 3 चेंडू 3 मॅच जिंकेल कोल क्रिकेटचा थर्रार तुम्ही एन्जॉय करता. गावदेवी चषक खिडूकपाडाच्या क्रीडा नगरीमध्ये ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली आज नाईटची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 3 चेंडू 3 ची गरज आहे. रस्ता खराब आला थांबा. वेळ द्या. नक्कीच येणारा पुढचा रस्ता तुम्हाला चांगला शोधेल. हा रस्ता शोधावायचा टीम कोलवाडी संघाला. आणि मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? नवीन फलंदाज संगीत पावशे
संकेत पावशे लेफ्ट हँडर आहे. कशा रीतीनं मॅच पाहायला भेटेल. डॉट बॉडी तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी क्रिकेटमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या लाडक्या आयोजकांकडनं. तुम्ही तर या दरम्यान आपण जाऊयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच हे